माझ्या पद्धतीने एकदा पालकच्या वड्या करून बघा किंवा चवीला म्हणाल तर ना अप्रतिम झाल्या होत्या. तर ते कसे केले ना ते तुमच्याशी शेअर करते. पालक छान अगोदर स्वच्छ धुवून घेतली, बारीक कट करून घेतली. नंतर 1.5 वाटी ना बेसनाचं पीठ घेतलं, 2 चमचे ना तांदळाचं पीठ घेतलं, हळद टाकली, चवीनुसार मीठ टाकली आणि मिरची पावडर टाकलेली आहे, धना पावडर टाकलेली आणि मिरचीचा ठेचा टाकला. 1 चमचा ना मी ओवा टाकलेला आहे. हे पीठ आहे ना असंच मळायचं, कारण पाण्याची गरज पडत नाही, कारण पालकला ना पाणी सुटलं जातं. आणि ते पीठ मी तसंच मळून घेतलं. आणि एक मी डब्बा घेतला, डब्याला अगोदरच तेल लावलं होतं, फक्त पांढरे तेल टाकले आणि जे पीठ आपण मळून घेतलं होतं ना पाणी न टाकता, ते वड्यांचं पीठ आहे ना असं सगळीकडे पसरून घेतलं. नंतर वरनं परत पांढरे तेल टाकलेले, कारण पांढरे तेल टाकले ना म्हणून ह्या वडे ना खूप सुंदर दिसतात बरं का. आणि मग पाणी पण मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. मग ते डब्बा आहे ना त्याच्यामध्ये ठेवला आणि 20च मिनिटामध्ये ही वडी झालेली बरं का. 20 मिनिटानंतर ही वडी आहे ना आपली बघू शकता अशी झालेली आहे. मग थंड झाल्यानंतर ना एका प्लेटमध्ये काढल्या आणि चाकूने असे चौकोनी आकारामध्ये ना त्या वड्यांना मी आकार दिलेला आहे. ही वडी ना खूप छान झाली होती बरं का, कारण तुम्ही नक्की तुमच्या घरच्यांना करून द्या आणि कशी झाली ना ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि पालक वडी ना जरा वेगळ्या पद्धतीने मी शालो फ्राय करते. तेल गरम करायला ठेवलं, तेल गरम झालं जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकला आणि एकच लाल मिरची ना ती बारीक कट करून टाकली. जिरी मोहरी छान तडतडली ना मग त्याच्यामध्ये त्या वड्या टाकलेल्या. वड्या छान अशा लालसर कलर येईपर्यंत अशा भाजून घ्यायच्या. आणि ह्या चौकोनी वड्या केल्या होत्या ना म्हणून चारही बाजूनी छान लालसर होईपर्यंत ना भाजून घ्यायच्या होत्या. अगोदर मी हाताने केलेल्या आहेत, कारण जास्त गरम झालेलं नव्हतं ना, तर म्हणून मी हाताने चटके भाजत नव्हते, म्हणून मी हाताने आलटी पलटी करून घेतले. आणि ना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, परत एकदा छान असं हलवून घ्यायचं. तर तुम्ही पालकचे बरेच प्रकार करून खाल्ले असेल, तर माझ्या पद्धतीने ह्या पालकच्या वड्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या ना ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का. कमी तेलात शालो फ्राय केलेल्या पालक वड्या, ज्यात आहे फायबर, हिरव्या भाज्यांची ताकद. आणि तुम्हाला मी ना एक वडी अशी दाखवते तोडून, तुम्ही बघू शकता ही वडी किती छान झालेली, मधून किती सॉफ्ट झालेली आहे.